तर फायनली मी इथे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. तुम्ही बघू शकता इकडे मंदिर आहे आणि इकडे आहे भक्त निवास. पोचायला जरा उशीर झाला, जरा नाही बराच उशीर झाला. 6:45ला पोचायला पाहिजे होतं, 7:30 वाजून गेले आणि सगळी चुकी त्या बसवाल्यांची होती. तिकीट सगळ्यांनी अक्कलकोटचं काढलेलं होतं, बऱ्याच जणांचं होतं, पण त्यांनी सोलापूरला उतरवून आम्हाला दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसवलं. त्यात पण जागा नव्हती, नॉर्मल बसावं लागलं, पण तिकीट जास्त महाग गेलं, त्या मानाने फॅसिलिटी नाही वाटली. आणि आता इथे खूप खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त, कारण इथे पारायणाचा सप्ताह बसलेला आहे. आणि आता याचं टेन्शन आलं आहे इथे रूम भेटते की नाही. मला इथेच पाहिजे होती, मंदिराच्या आवारात, परिसरात, या भक्तनिवासमध्येच, कारण इथून मंदिर जवळ आहे. तर बघू भेटते का, भेटायला पाहिजे, कारण गर्दी खूप आहे, लोक खूप आलेले आहे. सॅटर्डे संडेची पण लोकांना सुट्टी असते, तर लोक खूप आलेले आहे. तर रूम भेटायचंच थोडंसं मुश्किल वाटतं आहे, पण भेटावं. तिथं आल्याच्यानंतर खूप चांगलं वाटतं आहे खरं सांगायचं तर, कारण ही जागा अशी आहे की मी इथे जेव्हा मला असं डिस्टर्ब झाल्यासारखं झालं असेल किंवा परेशानीत असेल तर मला इथे यावं वाटतं. आणि मी वर्षभरात आले 3-4 वेळा आले असं, पण हे ब्लॉग पहिल्यांदा करते. तर आपण बघू इथून पुढे आपल्याला रूम भेटते का, तुम्हाला दाखवते मी. हा सगळ्यात पहिला हे भक्तनिवास आहे इथलं. इथे पण रूम भेटतात, पण मी दरवेळेस इथेच राहते. मला यावेळेस याच्या पुढे पण एक आहे, तिथे जाऊन बघायचं आहे तिथे रूम भेटते का. हा सगळा मंदिराचाच परिसर आहे, इथे पण रूम भेटतील. इथे खूप कमी किमतीमध्ये भेटून जातात तुम्हाला रूम. इथे जनरल पण असतात. आणि समोर जे आहे, समोर नवीन सुरू आहे, तर मला तिथे ट्राय करून बघायचं आहे. बघू मग तिथे आपल्याला रूम भेटते का. इथे आपण बघू आता आपल्याला रूम भेटते का. आय होप भेटली पाहिजे. थोडासा प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली, वेटिंगवर खूप जण आहे, तिथं खूप जास्त गर्दी आहे. रूम पण अवेलेबल नाही आहे आणि रूम अवेलेबल होण्यासाठी पण 2-3 तास लागू शकतात. आणि मी फॉर्म भरल्याच्या नंतर मला म्हणतात किती जण आहे, म्हटलं 1टी, तर 1टीला रूम पण नाही देते, अलाउड नाही आहे. दुसऱ्या भक्तनिवासमध्ये जा म्हणता, तिथे सिंगल गादी तुम्हाला भेटेल, तिथे राहा म्हणता. असा टाईमपास करून फायदा नाही, जावं लागेल आणि बघावं लागेल रूमचं. तर चला बघू रूमचं काहीतरी. हा अवतार तर पूर्ण खराब झालेला आहे, कालपासून अशीच आहे. असं वाटतंय कधी फ्रेश होते आणि फ्रेश होऊन एकदा मंदिरात जाते. बघू तिथे रूम भेटली का, भेटली तर चांगलंच आहे. बघू इथे बघू आपण रूम भेटते का. चला तर मग विचारू रूमबद्दल, इथे भेटेल का. इथे कुठेच सिंगल पर्सनला सेपरेट रूम नाही भेटत, तर त्यांनी हॉल सजेस्ट केला आहे, सिंगल बेड भेटू शकतो. तर तो बघू आपण. असं हे आहे आणि भेटेल रूम, पण बाहेर जावं लागेल मंदिराच्या आणि दुसरीकडे भेटेल कुठेतरी. मग ऑटोने यायला जायला परत प्रॉब्लेम होईल.
म्हणून मला असं वाटतंय इथेच एखादा सिंगल बेड घेऊन इथे राहा. ठीक आहे, बघू आपण काय करायचं. इथे पण वेटिंगलाच बसलेली आहे. इथे पण वेटिंग आहे कारण खूप जास्त गर्दी आहे. पण तेवढं चांगलं झालं की मला मंदिराच्या आतच भेटलं. इथून सगळं जवळ आहे. इथे गार्डन आहे, मंदिर पण जवळ आहे, गार्डन पण जवळ आहे. मला इथल्या इथे यायला पण सोपं पडेल. थोडंसं रात्री लेट पण झालं तरी, कारण खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त. आणि सिंगल कॉटच सांगितलं मी त्यांना घ्यायला, तर त्यांनी सांगितलं ते पण 9 वाजेच्या नंतर भेटेल, क्लिनिंग वगैरे करून. तर तोपर्यंत आपण करू इथे वेट. इथे मला फ्रेंड्स भेटलेल्या आहे. आणि कुठल्या आहे तुम्ही? पुण्याच्या आहेत त्या पण ग्रुप करून आल्या आहे. आणि हॅलो करा. हॅलो, नाव सांगा. आय एम श्रुती. आय एम पंखुडी. संचिता. तर असा यांचा पण ग्रुप आलेला आहे. अजून पण वेटिंगवरच आहे. 9 वाजत आले आणि खूप उशीर होतो आहे. आत्ता ज्या मैत्रिणी, ज्या फ्रेंड्स मला इथे बनल्या, त्या पण ग्रुप मिळून आले आहे, ग्रुप करून आल्या आहे त्या फ्रेंड्ससोबत. तर त्यांनी बाहेर जाऊन एका ठिकाणी त्यांना भेटली रूम. तर विचारलं मी त्यांना की मला भेटत असेल तर सांगा. इथे जवळच आहे, मंदिराच्या आतच आहे, त्या परिसरातच आहे, बाहेर जायचं पण काम नाही. तर ती मला आता कॉल करून थोड्या वेळाने सांगेल. तिथे जर रूम अवेलेबल असेल सिंगल वुमनसाठी, लेडीजसाठी, तर मी तिथे जाऊन चेक करेन आणि मग तिथे मी जाऊन राहू शकते. कारण इथे अजून खूप वेळ आहे आणि इतका वेळ घालवून पण फायदा नाही, कारण आपल्याला फ्रेश वगैरे होऊन आपल्याला दर्शन करायला जायचं आहे आणि अशी पण गर्दी वाढत चालली. ठीक आहे, बघू तिचा कॉल येतो का, काय सांगते ती, काय नाही. असेल रूम अवेलेबल तर तिकडे जाऊ. रूम तिथे भेटती आहे, पण पहिले बघायला या म्हणता येते. कारण त्यांचं म्हणणं आहे की 2 वाजेनंतरच रूम तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला फ्रेश व्हायचं तर होऊन तुम्ही जाऊ शकता आणि रात्री स्टे करू शकता. तर आला होता मला श्रुतीचा फोन, जी आत्ता मला भेटली, ती श्रुती नाव आहे तिचं. तर तिचा आला होता फोन. तर ती म्हटली की तू एकदा येऊन चेक करून घे आणि बघून घे. तर आता मी सध्या तिथेच जाते त्या हॉटेलवर बघायला रूम कशी आहे, काय आहे आणि किती वाजेपर्यंत मला भेटेल. तर त्यानुसार पुढचं मला ठरवायला बरं पडेल. तर हे इतकं पण जवळ नाही आहे, मंदिराच्या बरंच आहे आतमध्ये. तर बघू आपण. परेशानी सुरू आहे. अजूनपर्यंत रूम भेटलेली नाही आहे. गेले होते मी तिथे, पण ती रूम ऑलरेडी गेली आणि मी आता चालले परत त्या भक्त निवासमध्येच, जिथे सिंगल बेड भेटू शकतो. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, तिथे भेटायला पाहिजे. आता लवकर जावं लागेल. तर बघू तिथे गेल्याच्या नंतर काय होतं ते. तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या मुश्किलने मला हा बेड भेटलेला आहे आणि चार्जेस काही जास्त नाही आहे. चार्जेस फक्त 350 रुपये आहे. आणि असा हा जनरल हॉल आहे. ज्यात तुम्ही राहू शकता.